पुण्यात पोलीसच सुरक्षित आहेत की नाही हा सवाल उपस्थित होतोय। गुन्हे शाखेत काम करणाऱ्या पोलिसावरच कोयताना वार करण्यात आलेला आहे। पुण्यातील लॉ कॉलेजमधील ही घटना आहे। ड्युटी संपवून घरी जात असताना रात्री 2च्या दरम्यान ही घटना घडली आहे। चंद्रशेखर, पुण्यात काय चाललंय? खूपच हा सगळा गंभीर प्रकार आहे लागवी, कारण अमोल काटकर हे जे गुन्हे शाखेमध्ये काम करणारे पोलीस हवालदार आहेत त्यांच्यावरती हा सगळा हल्ला झालेला आहे। काटकर हे रात्रीच्या सुमारास लॉ कॉलेज रस्त्यावरून जात असताना एका कोयताधारी टोळक्याने त्यांच्यावरती हा हल्ला केलेला आहे। गाडीच्या किरकोळ घासाघाशी म्हणजेच गाडीच्या कट मारण्याच्या वादातून हा सगळा प्रकार झालेला आहे। अमोल काटकर यांच्यावरती पुण्यातील डेक्कन परिसरातील सह्याद्री रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। आपण पाहिलं की गेल्या अनेक दिवसापासून पुणे शहर आणि परिसरामध्ये कोयता टोळी वेगवेगळ्या पद्धतीनं ॲक्टिव्ह झालेली आपल्याला दिसत आहेत आणि याच कोयता टोळीने आता थेट जे आहे ते पोलिसावरती कोयत्यानं हल्ला केलेला आहे। या सगळ्या हल्ल्यामध्ये अमोल काटकर हे गंभीर जखमी झालेले आहेत। अमोल काटकर यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनास्थळावरती पोलीस जे आहेत ते दाखल होऊन काही जणांना ताब्यात घेतल्याची सुद्धा माहिती समोर येताना दिसत आहे। लागली अगदी चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।